नमस्कार मित्रांनो, विनिंग एज स्टडीजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपला आजचं नोटिफिकेशन असणार आहे SBI व्हॅकन्सीज संदर्भात. तर मित्रांनो, SBI 2021साठी व्हॅकन्सीज निघाल्या आहेत SBI PO प्रोबेशनरी ऑफिसर संदर्भात. तर आपण आता पाहूयात या ॲडव्हर्टिजमेंटचे संपूर्ण डिटेल्स. तर आता आपण पाहणार आहेत SBI POचं ॲडचे डिटेल नोटिफिकेशन. तर पहा, SBI बँक ऑफ इंडिया तर हे रिक्रुटमेंट निघालेली आहे SBI POसाठी प्रोबेशनल ऑफिसर्स. तर पहा, याचे जे फॉर्म निघणार आहेत ते 14 नोव्हेंबर 2020पासून याचे फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे. ऑनलाईन तुम्ही फॉर्म भरू शकता. ते लास्ट डेट असणार आहे 4 डिसेंबर 2020. तर आपण महत्त्वाचे डिटेल्स फास्टमध्ये कव्हर करूयात. तर पहा, याचे जे क्रायटेरिया वगैरे आपण पाहूयात. व्हॅकन्सीज पहा, तर टोटल व्हॅकन्सीज 2000 असणार आहेत. SC 300, ST 150, OBC 540, EWS 200, जनरल 810, अशा टोटल 2000 व्हॅकन्सीज आहेत. इलिजिबिलिटी क्रायटेरिया तर पहा तुम्ही, इसेन्शियल काय असणार, क्वालिफिकेशन 31/12/2020ला तुम्ही ग्रॅज्युएशन झालेलं असलं पाहिजे, तुमचं ग्रॅज्युएशन कंप्लीट पाहिजे. पुढे पहा, इथे त्यांनी टेंटेटिव्ह शेड्यूल दिलेलं आहे, ते पण आपण पाहूया. एज लिमिट पहा, तर एज लिमिट असणार आहे 21 इयर्स ते 30 इयर्स, म्हणजे कमीत कमी 21 वर्ष एज पाहिजे, ते जास्तीत जास्त 30 वर्ष. कोणत्या तारखेला, तर 1/4/2020ला कमीत कमी 21 ते जास्तीत जास्त 30. तर पहा, SC STसाठी एज रिलॅक्सेशन 5 वर्षाचं असणार आहे. OBCसाठी 3 वर्ष, पर्सन्स विथ बेंचमार्क डिझेबिलिटीसाठी 15 वर्ष, 13 वर्ष, 10 वर्ष आणि एक सर्व्हिसमॅनसाठी 5 वर्ष एज रिलॅक्सेशन असणार आहे. तर रिझर्वेशन फॉर पर्सन्स विथ डिझेबिलिटी PWD किंवा लोकोमोटिव्ह डिझेबिलिटी, ह्या ज्या गोष्टी आहेत, ह्या टेक्निकल गोष्टी आहेत त्या डिझेबिलिटीसाठी, ते चेक करून घ्या. इथे तुम्हाला दिसते ते आहे की आपण थोडंसं फास्ट घेतो. हे जे शेड्यूल असणार आहे ते फास्ट घेऊ आपण. की द टेंटेटिव्ह शेड्यूल ऑफ द इव्हेंट इज ॲज फॉलो. पहा, तर ऑनलाईन रजिस्ट्रेशन इन्क्लुडिंग, म्हणजे तुमचं जे ऑनलाईन रजिस्ट्रेशन असणार आहे ते 14/11/2020 ते 4/12/2020पर्यंत होईल. पेमेंट तुम्ही करू शकता जास्तीत जास्त 14/11/2020 म्हणजे 14 नोव्हेंबर 2020 ते 4 डिसेंबर 2020पर्यंत तुम्ही पेमेंट करू शकता. प्रिलिमचं हॉल तिकीट तुमचं मिळेल 3rd वीक ऑफ डिसेंबर 2020, तिथून पुढे मिळेल. फेज 1 ऑनलाईन फेज 1 प्रिलिम एक्झामिनेशन असणार आहे 31 डिसेंबर आणि 2, 4, 5 जानेवारी 2021ला. त्याचा रिझल्ट येईल 3rd वीक ऑफ जानेवारी. पुन्हा मेन्स एक्झामचं जे हॉल तिकीट असेल ते 3rd वीक ऑफ जानेवारीपासून डाउनलोड होईल. फेज 2 ऑनलाईन मेन एक्झामिनेशन 29 जानेवारी 2020. डिक्लेरेशन ऑफ रिझल्ट असेल त्याचा 3रा किंवा 4था वीक फेब्रुवारी 2021. डाउनलोड ऑफ फेज 3 कॉल लेटर 3रा किंवा 4था वीक ऑफ फेब्रुवारी. इंटरव्ह्यू प्लस ग्रुप एक्झरसाईज, त्याचं जे काय आपल्याला येतील म्हणजे हॉल तिकीट किंवा त्याची माहिती येईल ती फेब्रुवारी ते मार्च 2021मध्ये असतील. डिक्लेरेशन ऑफ फायनल रिझल्ट लास्ट वीक ऑफ मार्च 2021पर्यंत याचे रिझल्ट लागतील. म्हणजे मार्चच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत तुमचे POचे रिझल्ट हातात आलेले असतील. चांगली संधी पाहून 3-4 महिन्यात तुम्ही पासआउट होऊन जाऊ शकता. प्रिपरेशन तुम्ही केलेलं पाहिजे, जबरदस्त ही आठ असणारच आहे. प्री एक्झामिनेशन ट्रेनिंग फॉर SC ST रिलिजियस मायनॉरिटी कम्युनिटी कॅन्डिडेट, तर असणार आहे डाउनलोड ऑफ कॉल लेटर्स फॉर प्री एक्झामिनेशन ट्रेनिंग 2nd वीक ऑफ डिसेंबर 2020 ऑनवर्ड आणि कंडक्ट ऑफ प्री एक्झामिनेशन ट्रेनिंग 3रा किंवा 4था वीक ऑफ डिसेंबर 2020. तर आपण हे शेड्यूल थोडंसं फास्ट पाहिलेलं आहे. बाकीच्या गोष्टी पण आपण एज लिमिट आपण पाहिलेलं आहे. रिझर्वेशन फॉर पर्सन्स विथ डिझेबिलिटी, या टेक्निकल गोष्टी आहेत, तुम्ही त्या डिटेल पाहून घ्या. कोणत्या सेरेब्रल पाल्सी म्हणजे काय, मस्क्युलर डिस्ट्रॉफी म्हणजे काय, त्याच्यात कोणत्या कोणत्या कॅटेगरी आहेत ते कळून जातं. तर आपण आता पुढे गोष्ट पाहूयात. कॅटेगरी दिलेली आहे तुम्हाला. फॉर्म भरताना तुम्हाला कॅटेगरीचे कोड द्यायचे आहे, जसं की SC 01, SC LD 02 हे कोड तुम्हाला फॉर्म भरताना महत्त्वाचे आहे. सिलेक्शन प्रोसिजर महत्त्वाचे आहे. तर पहा मित्रांनो, ही 3 फेजमध्ये एक्झाम कंडक्ट होत असते. पहिलं असतं प्रिलिम, तर ते असते 100 मार्काचे क्वेश्चन 100 असतात. इंग्लिश लँग्वेज 30 क्वेश्चन, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड 35 आणि रिझनिंग 35 क्वेश्चन. टोटल मार्क्स 100. इंग्लिश लँग्वेजसाठी 20 मिनिट, क्वांटिटीसाठी 20 मिनिट आणि रिझनिंगसाठी 20 मिनिट. एक तर टाईम बाउंड एक्झाम असते. इंग्लिश लँग्वेज तुम्हाला 20 मिनिट सोडवायचं आहे. ॲक्टिव्ह 20 मिनिट, रिझनिंग 20 मिनिट, त्यापेक्षा जास्त वेळ मिळत नाही. ज्यावेळेस तुम्ही मेन्स एक्झाम देता, मेन्सला तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह आणि डिस्क्रिप्टिव्ह टेस्ट असते. तर ऑब्जेक्टिव्हसाठी 155 क्वेश्चन असतात आणि 200 मार्क असतात. तर पहा, त्यातलं रिझनिंग 45 क्वेश्चन 60 मार्क, डेटा ॲनालिसिस 35 क्वेश्चन 60 मार्क, जनरल इकॉनॉमी बँकिंग अवेअरनेस 40 क्वेश्चन 40 मार्क, इंग्लिश लँग्वेज 35 क्वेश्चन 40 मार्क. आणि याचे जे ड्युरेशन समोर दिले आहे, रिझनिंगसाठी 60 मिनिट, डेटासाठी 45, जनरल इकॉनॉमीसाठी 35 आणि इंग्लिश लँग्वेजसाठी 40 मिनिट, असे 3 तास असतात. डिस्क्रिप्टिव्हमध्ये तुम्हाला 30 मिनिट वेळ असतो. 50 मार्काची एक्झाम असते. इंग्लिश लँग्वेजमध्ये लेटर रायटिंग आणि एसे असतं. असे 2 क्वेश्चन असतात आणि टोटल 50 मार्कांना असतात.
पुन्हा तुमचं जे तिसरी फेज असणार आहे, इकडे पाहूयात आपण. तुमचं जे निगेटिव्ह मार्किंग असणार आहे ती 1/4ची असणार आहे, तुम्हाला इथे दिसते पहा. सेक्शनल मार्क्स विल नॉट बी मेन्शनड फॉर द बोथ प्रिलिमिनरी अँड मेन एक्झामिनेशन्स. ओके. फेज थर्ड तुम्हाला इंटरव्ह्यू असेल 50 मार्काचा, किंवा इंटरव्ह्यू 30 मार्क आणि ग्रुप डिस्कशन 20 मार्क, त्यापैकी काहीतरी तुम्हाला असेल. तर त्याच्यानंतर तुमचं फायनल सिलेक्शन होतं. फायनल सिलेक्शनला तुमचे प्रीचे मार्क धरण्यात येणार नाहीत. मेन्स आणि थर्ड जो राऊंड असणार तुमचा इंटरव्ह्यूचा त्याचे मार्क्स कन्सिडर करण्यात येतील. रिझल्ट पब्लिकेशन ते पाहून घ्या. बँकेची वेबसाईट असणार आहे, त्याच्या रिझल्ट तुमचं पब्लिश करण्यात येईल. एक्झामिनेशन सेंटर तुम्हाला भरपूर मिळून जातील महाराष्ट्र. तर इमॅल्युमेंट्स पहा 27,620 ते 42,020 हे तुमचे इमॅल्युमेंट असणार आहे. त्याचा स्केल वगैरे काय असेल पहा. त्याच्यात तुमचे DI, HRA, लीजर रेंटल, CCA, मेडिकल अँड अदर अलाउन्सेस हे ॲड व्हायचे. आणखी हे बेसिक सांगितलं आहे तुम्हाला. म्हणजे ॲव्हरेज नाही म्हटलं तरी 60,000पर्यंत पेमेंट जातं. 60,000च्या जवळपास थोडं कमी असतो तो. जॉईनिंग, ट्रेनिंग, करिअर पाहत नंतर तुम्हाला जॉईनिंग कशी मिळेल, ट्रेनिंग काय, तुमचं ऑपॉर्च्युनिटी काय असतील. ॲप्लिकेशन फी अँड इंटिमेशन चार्जेस तुम्हाला 750 ओपनला फीस असेल. ओपनला 750 असेल. EWS OBC कॅन्डिडेट्स 750 कोणाला आहे, जनरल, EWS आणि OBC कॅन्डिडेट्स. आणि नील फॉर SC, ST, PW कॅन्डिडेट्स. प्री एक्झामिनेशन ट्रेनिंग देखील SC, ST कॅन्डिडेटला मिळते, त्याने अप्लाय करू शकता, ट्रेनिंग दिली जाते. हा एक आता महत्त्वाचा कॉलम आहे, नंबर ऑफ चान्सेस. तर पहा जनरल कॅटेगरीसाठी आणि EWSसाठी 4 चान्सेस आहेत. जनरल, EWS, PWसाठी 7 चान्सेस, OBC 7, OBC PW 7 आणि SC, ST, PWD, SC, ST, PWDसाठी नो रिस्ट्रिक्शन. बरोबर. एक महत्त्वाची गोष्ट इथं आहे की ओपनसाठी फक्त 4च चान्स आहेत आणि ते वाया घालवू नयेत. प्रिपरेशन झालेलं असेल तरच अप्लाय करा, नाही तर तुमचे अटेम्प्ट वाया घालू नका, अशा अर्थाने. हाऊ टू अप्लाय तर पहा तुम्हाला 14 नोव्हेंबर ते 4 डिसेंबर या दरम्यान अप्लाय करायचं आहे. वेबसाईट इथं समोर तुम्हाला दिसत आहेत, bank.sbi.careers किंवा sbi.co.in.careers किंवा cqrs.ibps.in इथं तुम्ही करू शकता अप्लाय. तर त्याची प्रोसेस वगैरे पूर्ण वाचा, अप्लाय करायची, फोटो वगैरे अपलोड करावं लागतात, साईन तुमची, आणि त्याचे लिंक्स आपल्या ॲप्लिकेशनच्या लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन टाकतो. तिथून तुम्ही अप्लाय करू शकता किंवा डायरेक्ट SBIच्या वेबसाईटवर देखील तुम्ही अप्लाय करू शकताय. त्याची लिंक मी तुम्हाला देऊन ठेवतो आहे डिस्क्रिप्शनमध्ये, नक्की चेक करा. आपल्या टेलिग्राम चॅनलला देखील ती मी शेअर करणार, तिथे पहा जनरल इन्फॉर्मेशन इथे दिलेली आहे. पहा मी फक्त महत्त्वाचे तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी जे गरजेच्या गोष्टी आहेत तेच सांगतो ना. तर हा फॉर्म भरपूर मोठा असतो, त्याच्यात आपले 1 तासाचा व्हिडिओ जाईल, महत्त्वाच्या तुम्ही कवर करतो. आणखी माहिती बघण्यासाठी तुम्ही bank.sbi.careers तुम्ही पाहू शकताय. आणि इथे तुम्हाला एक्झाम सेंटर्स दिलेले आहेत महाराष्ट्राचे. मला जवळपास संपत आलेला आहे आपला हा फॉर्म. तर महाराष्ट्रात बघा एक्झाम सेंटर प्रीचे अमरावती, औरंगाबाद, चंद्रपूर, धुळे, जळगाव, कोल्हापूर, लातूर, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, नागपूर, नांदेड, नाशिक, पुणे, रत्नागिरी, सोलापूर. आणि मेन्ससाठी औरंगाबाद, नागपूर, पुणे, मुंबई, ठाणे, नवी मुंबई. हे पाहून घ्या तुमच्या तुम्ही, काय फार महत्त्वाचं मला वाटत नाही. जवळपास महत्त्वाची गोष्ट आपण थोडंसं फास्ट ट्रॅक कवर केलेलं, पण एवढंच आहे फॉर्म भरण्यासाठी महत्त्वाचं. याच्यात आणखी तुमचे काही डाऊट्स असतील तर डाऊट क्लिअरिंग सेशन मी घेईल, तुम्ही मला क्वेश्चन टाका, काही डाऊट्स असतील तर नक्कीच क्लिअर करेल. आपण फास्ट घ्यायचा प्रयत्न केलेला आहे. तर मित्रांनो हे आजच्यापुरतं एवढंच. SBI रिक्रुटमेंट ऑफ प्रोबेशनर ऑफिसर या संदर्भात काही नवीन अपडेट्स असतील तर आम्ही तुम्हाला पोहोचूच. तुमच्या काही शंका असतील तर आम्हाला नक्कीच विचारा. आजच्यापुरतं एवढेच. थँक्स.